स्पेन पुन्हा ठरला जगजेता. तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव. गोट मेसीच्या अर्जेंटिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. अवघ्या जगाचं लक्ष लागून असणाऱ्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात लाल जर्सीतला स्पेन पुन्हा एकदा जगजेता ठरला आहे. अर्जेंटिनाला हरवून स्पेननं दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात स्पेनची अर्जेंटिनावर 1-0 अशा गोल फरकानं मात करत तब्बल 16 वर्षांनी स्पेनने पुन्हा फिफा विश्वचषक जिंकलेला आहे आणि अतिरिक्त वेळेत बदली खेळाडू फेरान टॉरेसचा गोल अतिशय निर्णायक ठरलेला असून मेस्सीच्या अर्जेंटिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंग पावलं आहे. स्पेनने बलाढ्य अर्जेंटिनाला हरवून दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. अमेरिकेतील न्यूजर्सीतील मेटलाईफ स्टेडियममध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाला 1-0 अशा फरकानं मात दिली आहे. अतिरिक्त वेळेत बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या फेरान टॉरेसनं डागलेला गोल स्पेनच्या विजयास निर्णायक ठरला. या संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं. निर्धारित 90 मिनिटात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. मात्र अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाचा बचाव भेदण्यास स्पेन यशस्वी ठरला आणि 106व्या मिनिटाला टॉरेसनं शानदार गोल करत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह तब्बल 16 वर्षांनी स्पेनने पुन्हा एकदा फिफा विश्वचषकाचा मानकरी ठरला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फांटिनो यांच्या हस्ते कर्णधार रॉड्रिगोने विश्वचषक स्वीकारला आणि स्पेनच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.